तसेच इतिहास संकलन संस्थेतील सर्व पदाधिकारी, सदस्यगण आणि उपस्थित श्रोतावर्ग आपल्या सर्वांचे आजच्या या व्याख्यानोत्सवात मी युवा विभागाच्या वतीने स्वागत करतो. आणि यानंतर इतिहास संकलन संस्थेचे पद्यगीत सादर करण्याकरिता इतिहास संकलन संस्था महाराष्ट्र प्रांताचे प्रदेश महामंत्री आदरणीय रवींद्र पाटील सर यांना विनंती करतो. नंतर रविदादा एक्झिट झाले वाटतं. एक मिनिट फोन लावलाय. हो. होत आहेत. एक मिनिटात जॉईन होत आहे. हो हो. दादा पद्यगीत हॅलो पद्यगीत सादर करावे. हा सर. हॅलो. अरे मला कव्हरेजचा प्रॉब्लेम नाही आहे, पण मग मला आवाज. सर तुमचा माईक म्यूट झाला. रविदादा पद्यगीत सुरू करावं. दादा तुमचा माईक बंद झालाय. हॅलो, आवाज येतोय का? हो हो सर येतोय. हॅलो दादा तुमचं म्यूट होतंय मध्ये मध्ये. आता म्यूट आहे सर. आवाज येतोय का? आता येतोय. आता बंद झाला. हॅलो. दादा म्यूट आणि अनम्यूट दोन्ही एका वेळेस होत येते. नाही, म्यूट काढलाय माझं. आता येतोय. हॅलो बोला. आवाज येतोय सर? हो 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 हो. ओके 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 ओके. पद्य सांगतो. इतिहासाच्या पानावरती, इतिहासाच्या पानावरती शिवशंभूचे नाव वसे. महाराष्ट्राच्या मातीवरती पराक्रमाचे भव्य ठसे. भवानी 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 जय भवानी. जेजुरीच्या भंडाऱ्याला पंढरीची ओढ. तुळजापूरची माय भवानी माया तिची ओढ. शिव पार्वती अमोघ लीला, शिव पार्वती अमोघ लीला वेरुळात ती नित्य वसे. महाराष्ट्राच्या मातीवरती पराक्रमाचे भव्य ठसे. भवानी जय भवानी, भवानी जय भवानी. तुकड्याची ही साद खंजिरी वाजे अस्मानात. सर माईक बंद झाला परत. कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम दिसतोय दादाचा काहीतरी. पुढचे सुरू करायला हरकत नाही. तर प्रास्ताविकाकडे वळायचं का सर? हो चालेल चालेल. हा. यानंतर मी आजच्या या कार्यक्रमाच्या आयोजनाचा हेतू आपल्या पुढे स्पष्ट करण्यासाठी इतिहास संकलन संस्था महाराष्ट्र प्रांताचे उपाध्यक्ष डॉक्टर सराफ सर यांना विनंती करतो
की त्यांनी आपल्या समोर प्रास्ताविक सादर करावं. नमस्कार. इतिहास संकलन संस्था अमरावती जिल्ह्याच्या युवा विभागामार्फत आज अखंड भारत अभियानांतर्गत व्याख्यानोत्सव साजरा करण्याचं ठरवलं आहे. आणि हे सर्व करत असताना खरं तर गंधारचं किंवा त्याच्या टीमचं मनपूर्वक अभिनंदन करू इच्छितो. त्याचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही संकल्पना आजही मोठ्या प्रमाणात तरुणांच्या युवकांच्या डोक्यात आहे. खरं तर हे आमच्यासारख्यांचं भाग्य आहे. त्याचं मुख्य कारण असं की 1947ला देश स्वतंत्र झाला, त्यापूर्वीचा भारत आणि त्यानंतरचा भारत. खरं तर 47 नंतर जन्माला आलेले असे कितीतरी लोक या अखंड भारत संकल्पनेला समजून घेतल्याशिवाय जे मृत्युमुखी पडलेले आहेत. मात्र गंधार सारख्या त्याच्या टीम सारख्या मुलांनी हा विचार केला की आपल्याला अखंड भारत ही संकल्पना लोकांसमोर पुन्हा एकदा योग्य दिवशी मांडल्या गेली पाहिजे. आणि त्यासाठी त्याने ही स्वातंत्र्याच्या 75 वर्षाच्या काळाच्या पूर्वसंध्येला हा संकल्प मांडला. यासाठी खरं तर त्याचं अभिनंदन करतो. दुसरी महत्वाची गोष्ट, अमरावती जिल्ह्याच्या युवा विभागाकडून हे आयोजन करत असताना ज्या पद्धतीने अध्यक्ष कोण असावेत, वक्ते कोण असावेत, याचा खूप बारीक विचार गंधार आणि त्याच्या टीमने केलेला आहे. हे सर्व करताना कुठेतरी आपल्या देशाबद्दल, अखंड भारत या संकल्पनेबद्दल आदर असणारे लोक हे खूप महत्वाचे आहे. आणि म्हणूनच आजच्या या कार्यक्रमासाठी मी खरं तर आपल्याला खर्चे सरांना ऐकायचं, त्यामुळे मी खरं तर शुभेच्छा देतो आणि माझं प्रास्ताविक संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर आपण आजचे सन्माननीय वक्ते यांच्या परिचयाकडे वळूया. आज आपल्याला लाभलेले प्रमुख वक्ते डॉक्टर नितीन खर्चे सर. हे सेवानिवृत्त मुख्याध्यापक आहेत. विवेकानंद विद्यालय यवतमाळ येथे त्यांनी 33 वर्ष ज्ञानदानाचं कार्य केलं आहे. त्यासोबतच त्यांनी एज्युकेशन म्हणजे शिक्षणशास्त्रामध्ये PhD पदवी संपादन केली आहे. सोबतच ते याआधी यवतमाळ अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचे संचालक म्हणून कार्यरत होते. सोबतच ते सावली बहुउद्देशीय संस्था याचे अध्यक्ष म्हणूनही कार्यरत होते. राष्ट्रीय आहेत संचालक पण आहे. अच्छा. सोबतच राष्ट्रीय अपंग कल्याण संस्था अमरावती याचे ते माजी कार्यकारिणी सदस्य होते. सोबतच त्यांनी संघटनात्मक कार्य जर आपण त्यांचं पाहिलं तर हे अतिशय महत्वाचं व आपल्या दृष्टीने खूप महत्वाचं मी मानेल की त्यांनी भारतीय जनता पार्टी यवतमाळ जिल्ह्याचे ते जिल्हा उपाध्यक्ष आहेत. सोबतच विदर्भ सहसंयोजक भारतीय जनता पार्टी शिक्षक सेल म्हणूनही त्यांच्याकडे कार्यभार आहेत. माजी संघटन मंत्री आहेत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे यवतमाळ जिल्ह्याकडून. माजी प्रांताध्यक्ष अखिल भारतीय परिषद विदर्भ प्रांत आणि जिल्हा संघटक म्हणूनही त्यांचं कार्य सुरू आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या सिनेट या संघटनेवर ते सदस्य आहेत. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव पंडित दीनदयाल उपाध्याय अध्यासन केंद्र मार्गदर्शक समितीचे ते सदस्य आहेत. अमरावती विभागीय जलनायक महाराष्ट्र शासनाच्या जलसाक्षरता अभियानात शासनातर्फे त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सोबतच केंद्र सरकारच्या जलग्राम योजना समितीचे ते सदस्य आहेत. सरांचं व्याख्यान साहित्य यावर एक खूप मोठं कार्य म्हणजे सरांनी केलं आहे. प्रसंगामधून व्यक्त झालेले दीनदयाल हे सरांचं पुस्तक प्रकाशित झालं आहे. पंडित दीनदयाल उपाध्याय व्यक्तिमत्व के विविध पहलू
हे भाषांतरित पुस्तक सरांनी लिहिलं आहे. एका पुस्तकाचं भाषांतर केलं आहे. संदेश सांगती पाढे हे बालकाव्य संग्रह सरांचा प्रकाशित झाला आहे. परीक्षेला जाता जाता ही विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक पुस्तिका आहे. तसेच विविध वर्तमानपत्रातून सर स्तंभलेख व अग्रलेख लिहत असतात. सध्या 100 पेक्षा जास्त सरांनी स्तंभलेख लिहिलेले आहेत. प्रबोधनात्मक कार्य जर आपण सरांचं पाहिलं तर एक अतिशय ही अभिमानाची गोष्ट आहे सरांची की सरांनी पर्यावरण, जलसाक्षरता, जलसंधारण, लोकसंख्या शिक्षण, शिक्षण, स्वच्छ भारत अभियान, व्यक्तिचरित्रे, राष्ट्रीय सुरक्षा, स्वदेशी इत्यादी विविध विषयांवर 100 पेक्षा जास्त व्याख्याने संपूर्ण महाराष्ट्रभरात दिले आहेत. पंडित दीनदयाल उपाध्याय जन्मशताब्दी वर्षानिमित्त सरांनी 100 व्याख्यानं देण्याचा संकल्प केला होता आणि ते सरांचं व्याख्यान आम्ही आमच्या कॉलेजमध्ये सुद्धा ऐकलं होतं. त्या व्याख्यानातून पंडित दीनदयाल उपाध्यायांचा जीवनपट आणि त्यांची संपूर्ण विचारधारा, जी अखंड भारताची विचारधारा होती, ती सरांनी आमच्या पुढे उभी केली होती. आकाशवाणी केंद्रावरून सरांनी विविध प्रबोधनात्मक विषयांवर 40 पेक्षा जास्त व्याख्यानं दिले आहेत. सरांना उपक्रमशील शिक्षक पुरस्कार 2005 साली व नेशन बिल्डर अवॉर्ड जलसंधारणासाठी 2006 साली भेटला आहे. सोबतच वसुंधरा ग्रीन टीचर अवॉर्ड 2017 साली सरांना भेटला आहे. सर, आज आपण आम्हाला या कार्यक्रमात मार्गदर्शन करणार आहात, त्यासाठी आपण आम्हाला वेळ दिला, यासाठी मी पुनश्च युवा विभागाच्या वतीने आपले आभार मानतो. आपले या ठिकाणी स्वागत करतो आणि यानंतर आपल्याला आपल्या वक्तव्यासाठी आमंत्रित करतो. धन्यवाद. धन्यवाद गंधार. आवाज येतो माझा? आवाज येतोय माझा गंधार? हो हो सर, येतोय. आपल्या आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर तारे, आपल्या इतिहास संकलन संस्थेचे पदाधिकारी सन्माननीय डॉक्टर राधाकृष्ण जोशी, त्यांनी आत्ताच आपलं पद्य सादर केलं असे रवींद्रजी पाटील, ज्यांनी प्रास्ताविक केलं ते आपले डॉक्टर सराफ सर, आणि इतिहास संकलन संस्थेच्या अंतर्गत त्यातल्या युवा विभागातर्फे आयोजित अशा प्रकारच्या या व्याख्यानाला उपस्थित असलेले, आभासी पद्धतीने उपस्थित असलेले सर्व कार्यकर्ता बंधू आणि भगिनींनो, आज 14 ऑगस्ट आपण सर्वजण देशभर अखंड भारत स्मृती दिन म्हणून साजरा करत असतो. याला स्मृती दिन का म्हटलं गेलं तर कारण ही 14 ऑगस्टची जी स्मृती आहे ही आपल्या सर्व भारतीयांच्या मनामध्ये एक शल्य ठेवून जाणारी अशा प्रकारची स्मृती आहे. तिचं वारंवार स्मरण झालं पाहिजे. तो दिवस का आला याची आठवण झाली पाहिजे. आणि या अखंड भारताला जो आपण म्हणतो तो अखंड भारत हा होईल या दुर्दम्य इच्छेनी आपण पुढे गेलं पाहिजे, मनात स्वप्न ठेवलं पाहिजे, आणि म्हणून तो आजचा दिवस आहे. उद्या 15 ऑगस्ट आहे. आपण आपल्या स्वातंत्र्याची 75वीचा महोत्सव संपूर्ण देशामध्ये अतिशय धूमधडाक्यानं सुरू होणार आहे. आणि या 75 वर्षाच्या स्वातंत्र्य काळामध्ये, या वर्षभरामध्ये आपल्या सर्व राष्ट्रभक्त नागरिकांनी स्वातंत्र्याचा जल्लोष, त्याचा उमंग आणि उत्साह याच्यामध्ये सहभागी होत असताना आजच्या दिवसाला एक चिंतन आणि मनन करण्याची आवश्यकता आहे. मी माझ्या आजच्या व्याख्यानाला एक 2 भागामध्ये विभागणी करतोय. एक त्याचा पूर्वार्ध, ज्याच्यामध्ये या खंडित भारताचं जे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, भारताची जी फाळणी झाली, त्याचा थोडक्यात धावता इतिहास, आणि उत्तरार्धामध्ये जे तुमच्या आमच्या मनामध्ये आहे अखंड भारत कसा होईल
त्याचे काही आशावादी चित्र काही आहे का, त्या संदर्भातली माहिती, विचार हे उत्तरार्धात मी मांडणार आहे. माझा विषय तसा सुरू करण्यापूर्वी आपल्या देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी अखंड भारत दिनाच्या निमित्ताने कविता लिहिली होती, ती त्यांची प्रसिद्ध आहे. ही कविता मी पहिल्यांदा या ठिकाणी सादर करतो. अटलजी असं म्हणतात कि 15 अगस्त का दिन कहता आजादी अभी अधूरी है. 15 अगस्त का दिन कहता आजादी अभी अधूरी है, सपने सच होने बाकी है, राखी की शपथ न पूरी है. दिन दूर नहीं, खंडित भारत को पुनः अखंड बनाएंगे. दिन दूर नहीं, खंडित भारत को पुनः अखंड बनाएंगे. गिलगित से गारो पर्वत तक आजादी पर्व मनाएंगे. उस स्वर्ण दिवस के लिए आज से कमर कसे बलिदान करे. जो पाया उसमें खो न जाए, जो खोया उसका ध्यान करे. आम्ही जे या ठिकाणामध्ये एका अर्थानं हरलो आहे, जो हमने खोया है, ही गोष्ट आम्हाला जर प्राप्त करायची असेल तर त्याच्या इतिहासात जावं लागेल, ते समजून घ्यावं लागेल. आणि प्रत्येक राष्ट्रभक्त भारतीयांच्या मनामध्ये फाळणी ही अतिशय वेदनादायी आहे, पीडा देणारी आहे, अस्वस्थ करणारी आहे. नसेल तर ती असली पाहिजे. आणि म्हणून देशाचं विभाजन का झालं, फाळणी का झाली? खरं म्हणजे आपल्या देशामध्ये भारत मातेला स्वतंत्र करण्यासाठी, इंग्रजांच्या गुलामगिरीतून, इंग्रजांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं. अनेकांनी आपल्या छातीवर गोळ्या झेलल्या, लाठ्या खाट्या खाल्ल्या. अनेकांनी घरावर तुळशीपत्र ठेवलं. संतांनी प्रबोधन केलं, समाज सुधारकांनी प्रबोधन केलं, क्रांतिकारकांनी आपला विचार मांडला. हे सगळं असताना आम्हाला स्वातंत्र्य मिळालं. पण हे स्वातंत्र्य मिळत असताना हे खंडित स्वातंत्र्य मिळालं. एका अर्थानं तो आपल्यावर शापही आहे. आणि म्हणून या फाळणीला, या विभाजनाला काय कारणं होती ती आपण पहिल्यांदा समजून घेऊ. साधारणपणे जेव्हा आम्ही विचार करतो की या फाळणीला, या विभाजनाला कोणती कारणं असतील, कारण देशाच्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये सगळेजण पेटून उठले होते. आणि मग हे स्वातंत्र्य असं कसं मिळालं, त्याची कारणं काय असतील? त्याची प्रामुख्याने 4 ठळक कारणं आपल्या समोर येतात. एक तर आमच्या देशामध्ये जे नेतृत्व होतं, प्रामुख्याने त्यावेळेस देशाच्या स्वातंत्र्याचं नेतृत्व म्हणजे राजकीय दृष्ट्या काँग्रेसकडे गेलं होतं. तर आपल्या नेतृत्वाच्या मनामध्ये राष्ट्र आणि संस्कृती याबद्दल काही भ्रामक कल्पना होत्या. उदाहरण द्यायचं झालं तर पंडित जवाहरलाल नेहरूंचं आपल्याला देता येईल. पंडित जवाहरलाल नेहरू हे असं म्हणायचे की वी आर अ नेशन इन द मेकिंग. आपण राष्ट्र बनवण्याच्या प्रक्रियेत आहोत. आणि हे वारंवार ते सांगायचे. खरं म्हणजे हे त्यांनी स्वतःहून सांगितलं असं नाही, तर अशा प्रकारचं दृश्य इंग्रजांनीच तयार केलं. इंग्रजांच्या मनामध्ये जेव्हा भारताला स्वातंत्र्य द्यायचं ठरलं, तेव्हा त्यांनी ठरवलं होतं की इथे स्वातंत्र्य यांना सहजासहजी द्यायचं नाही, इथे काहीतरी खंडित स्वरूपाचं स्वातंत्र्य द्यायचं. आणि म्हणून हा विचार की भारत हे काही राष्ट्र नाही आहे, इथे अनेक राजे राजवाडे राहतात, अनेक पंथाचे विचाराचे लोक आहेत, त्यामुळे हे काही राष्ट्र नाही आहे, हे राष्ट्र बनवण्याच्या प्रक्रियेत आहे. आणि हीच आपल्या पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्यावेळेस ओढली, काँग्रेसच्या नेत्यांनी, काही नेत्यांनी ओढली. खरं म्हणजे इंग्रजांनी हा दुजाभाव जो निर्माण केला की हे राष्ट्र नाही आहे, राष्ट्र बनण्याच्या प्रक्रियेत आहे, त्यांनी स्वाभाविक होतं, कारण त्यांना इथे राज्य करायचं होतं. परंतु नेहरू सारख्या नेत्यांनी उचलून धरलं, हे आपल्या दृष्टीने दुर्दैव आहे. वास्तविक आपलं राष्ट्र हे पुरातन राष्ट्र आहे. आपली संस्कृती पुरातन आहे, गौरवशाली आहे, स्वाभिमानाची आहे. आणि असं असताना
ही एक भ्रामक कल्पना की हे राष्ट्रच नाही, मुळात हे आता बनू घातलेलं राष्ट्र आहे. हे पहिलं ठळक अशा प्रकारचं कारण आहे. जर त्यावेळेच्या राजकीय दृष्टीने नेत्यांच्या मनामध्ये भारत आपले पुरातन राष्ट्र आहे, त्याची संस्कृती आहे, त्याची गौरवशाली परंपरा आहे आणि त्याच परंपरेचा अनुसरून आपल्याला आपलं स्वातंत्र्य मिळालं पाहिजे हा विचार मांडला असता तर कदाचित ही फाळणी झाली नसती. दुसरं, मुस्लिमांचं तुष्टीकरण हे त्यावेळेस काँग्रेसने मोठ्या प्रमाणात केलं. त्यातून नंतर मग मुस्लिम लीगचा उदय झाला, पुढे त्या गोष्टी येतील. त्यावेळेस मुस्लिमांचं तुष्टीकरण काहीही कारण नसताना, कारण 1857च्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये आणि एकूणच स्वातंत्र्यामध्ये मुस्लिमांचं योगदान फार मोठं होतं. त्यांच्या मनामध्ये किंतु परंतु अजिबात नव्हता. परंतु प्रामुख्याने काँग्रेसनं मुस्लिमांचं तुष्टीकरण सुरू केलं आणि त्याच्याहीमुळे ही फाळणी होऊ शकली. तिसरं कारण जे लोक साधारणपणे सांगतात की देश स्वतंत्र होणार होताच, इंग्रजांनी ती घोषणा केली होतीच, 2 राष्ट्र होणार हेही नक्की झालं होतं, भारत आणि पाकिस्तान. तो इतिहास आपण पुढे बघू. पण त्याच वेळेला पंडित जवाहरलाल नेहरूंना भारतामध्ये पंतप्रधान व्हायची घाई झाली आणि तिकडे बॅरिस्टर जिन्नाला पाकिस्तानचा प्रधान व्हायची घाई झाली. या दोघांची घाई आपल्या देशाचा प्रमुख होण्यासाठी, पंतप्रधान होण्याची जी घाई आहे ती घाई नडली, हे त्याचं तिसरं कारण आहे. आणि चौथं कारण जे साधारणपणे सांगितलं जातं की ते म्हणजे महात्मा गांधींचं कचखाऊ धोरण. खरं म्हणजे महात्मा गांधी द्विराष्ट्राच्या या सिद्धांतावरती पक्के राहिले असते, फर्म राहिले असते, तर फाळणी होऊच शकली नसती. कारण त्यावेळेस देश हा फक्त एका नेत्याचा ऐकत होता आणि तो नेता होता महात्मा गांधी. म्हणून महात्मा गांधीने जर मनावर घेतलं असतं, सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी तो विषय लावून पण धरला, परंतु नंतरच्या काळामध्ये मात्र त्यांनी जे काही ईश्वर अल्लाह तेरो नाम सबको सन्मती दे भगवान वगैरे काही जे विचार सुरू केले होते, त्यामुळे ते पण त्या दबावाखाली आले आणि त्यांचं कच खाऊ धोरण जे होतं ते इथे नडलं. अशी प्रामुख्याने 4 कारणं विभाजनाची सांगितली जातात. आता खरं म्हणजे देश जो विभाजित झाला 15 ऑगस्ट 1947 स्वातंत्र्य मिळालं, परंतु हा देश विभाजनाचा प्रयत्न पहिल्यांदाच झाला का? नाही. इंग्रजांच्या कुटील राजनीतीनं असे 2 प्रयोग झालेत आणि पहिला प्रयोग झाला राज्य विभाजनाचा आणि शेवटी दुसरा प्रयोग झाला देश विभाजनाचा. खरं म्हणजे देश विभाजनाचा प्रयोग हा करताना इंग्रजांनी फार कुटीलपणे बंगालच्या फाळणीचा प्रयोग केला आणि त्याला आपण म्हणतो वंगभंग योजना, की जो त्यावेळेचे व्हाईसरॉय लॉर्ड कर्झन यांनी 1905 साली वंगभंग चळवळ आली. खरं म्हणजे त्यांना अशा प्रकारच्या एखाद्या राज्याचं म्हणजे स्टेटचं विभाजन करण्याची काही गरज नव्हती. परंतु त्यांनी असा विचार केला की बंगाल हे असं एक राज्य आहे, स्टेट आहे, की ज्याच्यामध्ये मुस्लिम हे जास्त राहतात तुलनेने आणि हिंदू त्या तुलनेने कमी राहतात. आणि पहिला आपल्याला जर या देशाला नासधूस करायची असेल, इथली संस्कृती आपल्याला ध्वस्त करायची असेल, मुस्लिम आणि हिंदूंमधले भांडणं लावायची असतील, तर आपण पहिल्यांदा पश्चिम बंगालचं विभाजन केलं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी बंगालची फाळणी ही त्यांनी योजना आणली. काय आधार होता या योजनेचा? त्यांचं असं म्हणणं होतं की आपण या बंगालचा 2 भाग करू. ज्या भागामध्ये मुस्लिम जास्त राहतात तो एक प्रांत आणि ज्या भागामध्ये हिंदू राहतात तो दुसरा प्रांत. खरं म्हणजे ही दुभाजनाची जी बीज आहे ही त्यांनी तिथे एक्सपेरिमेंट केला एका अर्थानं. बंगाल हे त्यांच्यासाठी ही असं म्हणू की प्रयोगशाळा होती. त्याचं कारणही आहे की बहुतांश जे क्रांतिकारक होऊन गेले, बहुतांश साहित्यिक होऊन गेले, बहुतांश समाजसेवक आणि प्रबोधनकार होऊन गेले, ते बहुतेक बंगालचे होते. त्यामुळे याच बंगालमध्ये आपण सुरुंग लावू हा विचार हा इंग्रजांनी केला आणि ती योजना आणली. या योजनेला कडाडून विरोध झाला. त्या काळामध्ये डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी जे हिंदू महासभेचे अध्यक्ष होते,
त्यांनी याच्यावर प्रचंड प्रकारचं प्रबोधन केलं आणि हा विषय त्यांनी हाणून पाडला की तुम्ही आमच्यामध्ये हिंदू आणि मुस्लिम या जातीच्या आधारावर अशा प्रकारे आमच्या एका राज्याचं विभाजन करू शकत नाही. आणि नंतर शेवटी जेव्हा जनप्रबोधन झालं, जनतेचा रेटा आला आणि लोकांच्याही लक्षात आलं की आपण हिंदू मुस्लिम ही भांडणं लावण्याचं काम इंग्रज करतायत, आणि तेव्हा नाईलाजानं 1911 मध्ये ही योजना रद्द झाली. मित्रांनो, आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासामध्ये लढ्यामध्ये वंगभंगची काही योजना होती, विभाजनाची, बंगालची फाळणी, ती रद्द होणं हे आपल्या देशासाठी एक गौरवशाली अशा प्रकारचं पृष्ठ आहे. कारण त्यावेळेला स्पुल्लिंग पेटून उठलं होतं, देश जागृत झाला होता, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे जेव्हा मला देशाच्या फाळणीचा विचार येतो तेव्हा इंग्रजांच्या मनात अचानक आलं असं नाही, तर त्यांनी हा प्रयोग खरं म्हणजे 1905 साली हा केला होता, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. जेव्हा जसा इतिहास आपला पुढे होत गेला तेव्हा 1 ऑगस्ट 1920 ला लोकमान्य टिळकांचं निधन झालं. तोपर्यंत काँग्रेसवरती लोकमान्य टिळकांचं एका अर्थानं अधिपत्य होतं, त्यांचा प्रभाव होता असं म्हणता येईल. आणि टिळकांच्या निधनानंतर मग काँग्रेसचं नेतृत्व हे स्वाभाविकपणे महात्मा गांधींकडे आलं. आणि गांधींकडे जेव्हा हे नेतृत्व आलं काँग्रेसचं, तेव्हा काँग्रेसमध्ये गांधीजींची एका अर्थानं चलती होती. आणि गांधी जेव्हा काँग्रेसचं नेतृत्व आलं तेव्हा त्यांनी अनेक कार्यक्रम केले, देशाच्या हिताचेही केले, परंतु त्यांनी एक नारा दिला की स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी हिंदू आणि मुस्लिम ही यांची एकता आवश्यक आहे. खरं म्हणजे हा विचार मांडण्याची आवश्यकता नव्हती. आणि तो नारा त्यांनी दिला होता की नो स्वराज विदाऊट हिंदू मुस्लिम. आणि मग त्याच काळात त्यांचं मी आधी सांगितलेलं त्यांचं जे भजन आहे, ईश्वर अल्लाह तेरो नाम सबको सन्मती दे भगवान, अशा प्रकारचा विचार हा त्यांनी आपल्या भारतामध्ये आणला. खरं म्हणजे महात्मा गांधींचं श्रेष्ठत्व फार मोठं आहे. महात्मा गांधी असे नेते होते की त्यांना देशातली जनता नव्हे, जगातली जनता फॉलो करायची. ते जे म्हणतील ते होणार होतं. परंतु ह्याही विषयामध्ये महात्मा गांधींनी काय केलं हे आपल्या प्रामुख्याने लक्षात येईल. पण जेव्हा महात्मा गांधींचा काळ काँग्रेसमध्ये आला, त्यासोबत काँग्रेसमध्ये काही मुस्लिम नेते पण होते. आणि त्याच्यामध्ये एक आघाडीचं नाव होतं, ते म्हणजे बॅरिस्टर मोहम्मद अली जिना. कारण या फाळणीच्या इतिहासामध्ये बॅरिस्टर मोहम्मद अली जिना हे जे पात्र आहे, हा जो घटक आहे, हा अतिशय महत्वाचा आहे. खरं म्हणजे बॅरिस्टर जिना हा जरी आपल्याला आज या फाळणीला प्रमुख कारण मी आधी सांगितलेलं असलं, तरी सुरुवातीच्या काळात बॅरिस्टर जिना हे राष्ट्रवादी विचारसरणीचे होते असं म्हणतात. कारण त्या काळामध्ये काँग्रेसमध्ये त्यांचं काम खूप चांगलं होतं. बॅरिस्टर होते, शिकले सवरले होते. आणि गुजरातमध्ये तर त्यांना म्हणजे ज्याला आपण म्हणतो की जिना भाई म्हणायचे. गुजरातमध्ये भाई म्हणण्याची पद्धत आहे, कारण जिना भाई म्हणायचे. म्हणजे त्यांनी स्वतःला गुजराती म्हणून घेतलं होतं. इतकंच नाही तर बॅरिस्टर जिना, ज्याला एका अर्थानं म्हणतो धर्मांध मुस्लिम वगैरे असं, हे असे नव्हते. ते नमाज सुद्धा पढत नसत. आणि जेव्हा काँग्रेसमध्ये अन्य नेत्यांच्या सोबत त्यांनी काही मांडलेले राष्ट्रवादी विचार, कारण त्यांनी असं एक विधान केलं होतं की मैं राष्ट्रवादी था, मैं राष्ट्रवादी हूं और राष्ट्रवादी रहूंगा. हे त्यांचं एक विधान होतं की मला या राष्ट्राशी आणि संस्कृतीशी जुळून राहायचं आहे. परंतु का कुणास ठाऊक काँग्रेसमध्ये त्यांची अवहेलना झाली, माहित नाही कशाबद्दल झाली असेल. परंतु ही अवहेलना जेव्हा झाली, जिनाचा म्हणण्याचा त्या ठिकाणी आदर व्हायला लागला नाही. आणि मग त्यांच्यानंतर जिनानी एक अलगाववादाचा एक विचार सुरू केला. ते एका अर्थानं बंडखोर विचारसरणीकडे वळले. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी नमाज अदा करणं सुरू केलं. जिनाभाईच्या ऐवजी त्यांना कायदे आजम म्हणायला लागले लोक. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की मी मुस्लिमांचा एक नेता होऊ शकतो. आणि म्हणून त्यांनी काँग्रेसमध्ये अधिक सक्रिय झाले.
आणि आपलं जे राष्ट्रवादी विचारसरणीचा जे त्यांचा एक भाग होता, वैचारिक बैठक होती, तो त्यांनी सोडून दिला आणि त्यांनी मुस्लिमांचं एकत्रीकरण सुरू केलं. मुस्लिमांसाठी झगडण्यासाठी प्रयत्न सुरू केला आणि मग त्यांनी पहिल्यांदा काँग्रेस कमिटी समोर मुस्लिमांसाठी 4 सूत्र या नावाने काही मागण्या ठेवल्या. त्या मागण्या सगळ्या मुस्लिमांच्या स्वाभाविकपणे हिताच्या होत्या आणि या 4 मागण्यांमुळे नंतर मग काँग्रेस झुकली आणि मग काँग्रेसमध्ये त्यांचं महत्वही वाटलं. खरं म्हणजे बॅरिस्टर जिना हा सुरुवातीला आपल्या संस्कृतीबद्दल बोलायचा, तो आता मुस्लिमांबद्दल बोलायला लागला. या फाळणीच्या मुळाशी तेही एक कारण आहे की त्याची अवहेलना झाली असं म्हटलं जातं आणि त्यांनी मुस्लिमांसाठी काम सुरू करायला सुरुवात केली आणि म्हणून त्याच्यानंतर ही बॅरिस्टर जिना हे त्याच्या विचारसरणीमुळे, यांच्या मागण्यामुळे ही काँग्रेस झुकत गेली. कारण आपल्याला माहिती आहे पुढे त्यांनी जेव्हा त्यांचं प्रस्थ अधिक वाढलं तेव्हा त्यांनी देशासमोर 14 मागण्या सादर केल्या, 14 सूत्र, आणि त्याही मागण्या मान्य करून घेतल्या आणि तेव्हा लक्षात आलं की आपण मुस्लिमांचे नेते होऊ शकतो. खरं म्हणजे त्यावेळेला आपल्याला माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये अनेक मुस्लिम होते, अनेक मुस्लिम संत होऊन गेले, क्रांतिकारक होऊन गेले, पण काही लोकांनी नंतर मग आपलं जसं जिना बदलले तसे त्या काळामध्ये 1930च्या दरम्यान मुस्लिम लीगचे अध्यक्ष असलेले मोहम्मद इक्बाल, ज्यांचं सुप्रसिद्ध गाणं आज आपणही अभिमानाने गर्वाने ऐकतो, ते म्हणजे सारे जहां से अच्छा हिंदोस्ता हमारा, असा म्हणणारा मोहम्मद इक्बाल हा सुद्धा कट्टरपंथीयांच्या बाजूने झुकला आणि नंतर त्यांनी गीत लिहिलं, मुस्लिम है हम वतन है सारा जहां हमारा. बघा कुठे सारे जहां से अच्छा हिंदुस्तान म्हणणारा कवी इक्बाल आणि म्हणतो की मुस्लिम है हम और वतन है सारा जहां हमारा, असं त्यांनी गीत लिहिलं आणि त्यांनी सुद्धा पहिल्यांदा स्वतंत्र आणि संपन्न मुस्लिम राज्याची मागणी केली. ही 2 उदाहरणं ठळक, जी सुरुवातीला मूळ भारतीय विचारसरणीची होती ती नंतर विरोधात गेली आणि नंतर मग तो मुस्लिम तुष्टीकरणाचा भाग हा सुरू झाला. मित्रांनो, आंदोलन जे होतं स्वातंत्र्याचं ते चालूच होतं, त्याची धार कुठेही बोथट झाली नाही, पण त्याच्यासोबत हा मुस्लिम तुष्टीकरणाचा एक अंक हा त्याच्या साईड बाय साईड चालत होता, हे लक्षात येईल. 1930ला एक गोलमेज परिषद झाली, त्यात काही निर्णय झाले नाही, पण 1931च्या दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये त्याच्यामध्ये काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधी आणि मुस्लिम लीगच्या वतीनं आगा खान हे सहभागी झाले होते, उपस्थित होते. या गोलमेज परिषदेमध्ये पहिल्यांदा पाकिस्तान हा शब्द आला. म्हणजे 31 पर्यंत पाकिस्तान हा शब्द अस्तित्वात नव्हता. मुस्लिमांचं वेगळं राज्य असावं वगैरे अशा प्रकारची मागणी त्यावेळेस थोडीशी पुसटशी येत गेली. आणि या पाकिस्तान शब्द कुठून जन्माला आला याचाही इतिहास मोठा रंजक आहे. की इंग्रजांच्या प्रेरणेनं त्यावेळेस चौधरी रहमत अली नावाचा एक व्यक्ती होता, तो आणि त्याच्यासोबत केम्ब्रिज मधले 3 मुस्लिम विद्यार्थी हे सहज एकत्र बसले होते आणि मुस्लिमांचं चिंतन, मुस्लिमांचा विचार, इस्लाम याबद्दल विचार करत होते. आपलं वेगळं राज्य असलं पाहिजे याचा विचार करत होते आणि त्यांच्या डोक्यात एक कल्पना आली आणि त्यांनी या पाकिस्तान शब्दाला 1931 साली जन्म दिला. हा शब्द तयार कसा झाला तर त्यांनी काय केलं की पंजाबचा पी घेतला, अफगाणिस्तानचा ए घेतला, काश्मीरचा के घेतला, सिंधचा यस घेतला आणि बलुचिस्तान मधला शेवटचा तान घेतला, PAKS आणि TAN, आणि असा शब्द झाला पाकिस्तान. ही त्या पाकिस्तान शब्दाची उत्पत्ती आहे. त्यांच्या डोक्यामध्ये बलुचिस्तानही होतं, अफगाणिस्तान होतं, कारण हे मुस्लिम राष्ट्र होते, काश्मीर त्यांचा अविभाज्य अंग होता, सिंध प्रांत त्यांना हवा होता आणि पंजाब प्रांतामध्ये त्यांना हवा होता. अशा प्रकारची एक कल्पना
4 मुस्लिम तरुणांनी केली आणि त्यांनी या शब्दाला जन्म दिला. खरं म्हणजे त्यावेळेस लोकांनी कल्पनाही केली नसेल की 31 साली अशा प्रकारे तरुणांनी जन्माला घातलेला एक शब्द 1947 ला मात्र सत्यात उतरला. ही गोष्ट आपण याच्यामध्ये लक्षात घेतली पाहिजे. त्याच्यानंतर या फाळणीच्या संदर्भामध्ये जेव्हा इंग्रजांच्या लक्षात आलं की बॅरिस्टर जिनाचं काँग्रेसमधलं, मुस्लिम लीग मधलं आणि एकूण मुस्लिमांमधलं नेतृत्व जे आहे त्याचं वजन वाढते आहे आणि म्हणून इंग्रजांनी ठरवून काही गोष्टी केल्या. त्यातली एक गोष्ट अशी केली की मुस्लिम लीग आणि बॅरिस्टर जिना यांचं महत्व त्यांनी वाढवलं आणि त्यांना महात्मा गांधींच्या बरोबरीचं स्थान दिलं. हे इंग्रजांनी ठरवून केलं, कारण त्यांना माहित होते की महात्मा गांधी जर पुढे गेले, कारण महात्मा गांधी तोपर्यंत हे रामराज्याची कल्पना मांडणारे होते, रामाला आपला आदर्श मानणारे होते, हिंदू राष्ट्राची संकल्पना मांडणारे होते महात्मा गांधी. त्यांचं सर्व चिंतन, त्यांनी केलेले विचार, मांडलेले विचार, मग ते नॅचरोपॅथीचे असतील किंवा त्यांचे सत्याचे प्रयोग असतील, अहिंसेचं तत्व असेल किंवा आणखीन काही मानव जातीच्या कल्याणासाठी मांडलेला विचार, हा आपल्या विचारसरणीला मिळता जुळता होता. आणि म्हणून महात्मा गांधीच्या सोबत आणखीन एक नवीन नाव त्यांनी इंग्रजांनी केलं आणि ते म्हणजे बॅरिस्टर जिना हे जोडलं. मुस्लिम लीग मध्ये ते गेले आणि मुस्लिम लीगनी एकच काम केलं की त्यावेळेस काँग्रेसच्या प्रत्येक गोष्टीला विरोध करायचा, कोणताही प्रस्तावाला की तो त्याला विरोध करायचा. मग 1940 साली लाहोरला एक काँग्रेसचं अधिवेशन झालं आणि त्या अधिवेशनामध्ये मुस्लिमांच्या स्वतंत्र देशाची मागणी झाली आणि त्या 1930-40च्या अधिवेशनामध्ये त्याला पाकिस्तान प्रस्ताव असं म्हटलं जाऊ लागलं. म्हणजे पाकिस्तान हा शब्द तर आधी 31लाच उदयाला आला होता, ते राष्ट्र निर्माण झालं पाहिजे ही मागणी पुढे येतच गेली मुस्लिमांकडनं आणि असं म्हणताना पाकिस्तान प्रस्ताव हा 1940ला अधिकृतपणे हा देशासमोर मांडण्यात आला. विशेष त्याचा असा आहे की 1930च्या लाहोरला जे राष्ट्रीय अधिवेशन झालं होतं काँग्रेसचं, त्याच अधिवेशनामध्ये संपूर्ण स्वातंत्र्याचा नारा दिला आणि त्याच ठिकाणी झालेल्या 1940च्या काँग्रेसच्या अधिवेशनात खंडित स्वातंत्र्याची बीज रोवल्या गेली. काँग्रेस सुद्धा या मुद्द्यावरती अतिशय भ्रमित झाली होती आणि 1942ला काँग्रेसचा नारा होता भारत छोडो. कारण आपल्याला माहित आहे महात्मा गांधींनी, काँग्रेसनी इंग्रजांना आमच्या देशातून गेलं पाहिजे आणि म्हणून क्विट इंडिया, भारत छोडो हा नारा दिला. आता काँग्रेसने हा नारा दिल्याबरोबर मुस्लिम लीगने वेगळा नारा दिला की बाटकर छोडो, की आप तो जाना ही है, यू हॅव टू क्विट बट यू हॅव टू डिवाइड अस. तुम्हाला जायचंच आहे, भारत तुम्हाला सोडायचाच आहे, पण तो सोडताना आम्हाला आमचं राज्य करून द्या. असे 2 नारे आणि असं द्वंद्व आपल्या भारताच्या इतिहासामध्ये आपण झालेलं प्रामुख्याने बघतोय. 1944च्या दरम्यान जेव्हा जिना पाकिस्तानच्या निर्मितीवर, देशाच्या फाळणीवर, कारण ही प्रक्रिया सुरू झाली होती, मागणी सुरू झाली होती, जेव्हा त्यांनी विषय तीव्रतेने मांडला तेव्हा महात्मा गांधींनी जिनाला समजवण्याचा प्रारंभ केला. का तोपर्यंत महात्मा गांधीलाही वाटायचं की असं खंडित स्वातंत्र्य आपल्याला नाही पाहिजे आणि म्हणून त्यांनी समजवण्याचा प्रयत्न केला आणि जिनाच्या घरी दोघांमध्ये 19 दिवस सतत चर्चा चालली की नाही असं आपण करू नये, आपण एक आहोत, स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये आपण एकत्र लढलो, भारत माता स्वतंत्र करण्यासाठी आपण सगळे एकत्र आहोत, त्यामुळे आपण एक राहू. अशा प्रकारच्या द्विराष्ट्राची विचार मांडणं, कल्पना करणं हे चुकीचं आहे, असं 19 दिवस चर्चा झाली. परंतु त्या चर्चेला काही यश आलं नाही. गांधी आणि जिना यांची वार्ता असफल झाली. खरं म्हणजे त्यावेळेला असं होतं की महात्मा गांधी, मी जे म्हटलं की बा त्यांचं ते कचखाऊ धोरण, तुष्टीकरणाकडे वळली होती काँग्रेस, ते जिनांना कायदे आजम म्हणायचे
आणि जिना महात्मा गांधीला मिस्टर गांधी म्हणायचे. त्याच्यामुळे असंही प्रकारचं थोडं पडखाऊ ज्याला म्हणतो धोरण हे महात्मा गांधींचं त्यावेळेस आपल्याला प्रामुख्याने दिसत होतं. मग जेव्हा महात्मा गांधींनी लक्षात आलं त्यांच्या की आता आपल्याला बॅरिस्टर जिना ऐकत नाही, त्यांचं नेतृत्व मुस्लिमांचं नेतृत्व त्यांच्याकडे आहे, आणि म्हणून त्यावेळेस महात्मा गांधीचं एक प्रसिद्ध वाक्य आपल्याला त्याची आठवण होते की देशाचे तुकडे होण्यापूर्वी माझ्या शरीराचे 2 तुकडे होतील. त्यांनी म्हटलं होतं की मी देशाची विभागणी होऊच देणार नाही. जर ही विभागणी करायची असेल तर माझ्या शरीराचे तुकडे होतील, माझ्या शरीरात ठेवून जावं लागेल. खरं म्हणजे तेव्हा महात्मा गांधी या वाक्यावर, या विचारावर जर ठाम राहिले असते तर हे झालं नसतं. परंतु शेवटी महात्मा गांधींनी पण त्यातून थोडासा आपण बाजूला झाले. त्याच्यानंतर आपल्या लक्षात येईल की 1945-46 दरम्यान निवडणुका झाल्या भारतामध्ये. त्यावेळेस काँग्रेसनी नारा दिला होता अखंड भारताचा. लक्षात घ्या, अखंड भारत याच्यावरती काँग्रेस निवडणूक लढली आहे. आणि त्याच वेळेस मुस्लिम लीग पाकिस्तान ह्या विषयाला धरून निवडणूक लढली. म्हणजे सामान्य मतदारसंघ जो आहे त्यावेळेला हा त्याच्यामध्ये हिंदू बहुल आहे, ते मतदारसंघ बहुतेक काँग्रेसने जिंकले. परंतु जे मुस्लिम बहुल आहे मतदारसंघ त्याच्यामध्ये मात्र मुस्लिम लीगचे उमेदवार निवडून आले. म्हणजे आता आपण जे पाहतो प्रामुख्याने ते चित्र तेव्हापासून आहे, ही बीजे तेव्हापासून आहे की एखाद्या विशिष्ट धर्मीयाच्या मतदारसंघातनं तोच व्यक्ती कसा निवडून येतो, एखाद्या वार्डातनं तोच व्यक्ती कसा निवडून येतो, तर त्याची बीज ही आपल्या 45-46च्या मुस्लिम लीग याच्या विचारसरणीमध्ये आहे. त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे 16 ऑगस्ट 1946ला मुस्लिम लीगनं पाकिस्तानच्या निर्मितीसाठी एक अल्टिमेटम एका अर्थानं दिला, आणि तो म्हणजे सीधी कार्यवाही, त्याला डायरेक्ट ऍक्शन असं म्हटलं होतं. ही घोषणा दिली, आणि घोषणा देताना त्यांनी आणखीन एक प्रखर अशा प्रकारचा एक नारा दिला, काफिर हिंदुओं के विरुद्ध जिहाद. जो जिहाद शब्द आता आज आपण ऐकतोय, काफिर हिंदुओं के विरुद्ध जिहाद. त्यामुळे ही जी फाळणीची बीज आहे एवढी कणखर होत गेली असं आपल्या लक्षात येईल. आणि त्याच्यावरून मुस्लिम नेते हे काहीही हालायला तयार नव्हते त्यांच्या मनामध्ये. आणि इंग्रजांची त्याला हवा पाणी होती, त्याला खत पाणी होतं, आणि म्हणूनही तो विचार प्रामुख्याने पुढे येत गेला. त्याच्यानंतर भरपूर अशा प्रकारच्या घडामोडी आपल्या देशात घडल्या. इंग्रजांनी ठरवलं होतं की आता आपल्याला भारतात राहायचं नाही, आपल्याला स्वातंत्र्य द्यायचं आहे, निघून जायचं आहे. आणि मग इंग्रजांनी एक घोषणा केली होती महत्वाची की आम्ही भारताला स्वातंत्र्य देणार, आम्ही भारतातून निघून जाणार. आणि त्याची त्यांनी तारीख पण दिली होती की जून 1948 पूर्वी भारताला स्वातंत्र्य मिळेल. बघा, जून 48 पूर्वी भारताला स्वातंत्र्य दिले जाईल असा ठराव इंग्लंडच्या महाराणींनी केला आणि तो भारतामध्ये पाठवला. आणि मग 3 जून 1947ला स्वातंत्र्याची तारीख 15 ऑगस्ट 1947 ठरली. म्हणजे 15 ऑगस्ट 1947ला स्वातंत्र्य द्यायचं हे ठरलं. आणि ते ठरलं केव्हा? 3 जून 1947ला. खरं म्हणजे त्यांनी जे डेडलाईन दिली होती ती 48ची होती, जून 48. ते जून 48ला सुद्धा स्वातंत्र्य देऊ शकत होते, पण ही घाई त्यांनी का केली त्याची काही कारण मी पुढे सांगतो. की 10 महिने आधी एवढा मोठा स्पेस असताना त्यांनी 10 महिने आधी घाईघाईमध्ये 15 ऑगस्ट 47ला स्वातंत्र्याची घोषणा का केली? खरं म्हणजे त्यावेळेस 3 जूनला जेव्हा 1947ला इंग्रजांनी ही घोषणा केली स्वातंत्र्य देण्याची, 4 जून 1947ला महात्मा गांधींनी या विभाजन योजनेला समर्थन दिलं. महात्मा गांधींनी समर्थन दिलं आणि ते ताबडतोब दुसऱ्या दिवशी दिलं. त्याचं त्यांनी कारण दिलं की एक तर मुस्लिम लीगचा हट्ट आहे आणि देशामध्ये गृहयुद्ध माजण्याची शक्यता आहे. खरं म्हणजे एखाद्या देशाचं स्वातंत्र्य अशा प्रकारे मिळत असताना गृहयुद्ध होईल कदाचित,
पण ते नियंत्रित आणण्याची ताकद ही त्यावेळेस महात्मा गांधीमध्ये होती, पण त्याने ती वापरली नाही. आणि ते एक कारण दिलं की मला गृहयुद्ध नको आहे, आणि म्हणून महात्मा गांधींनी सुद्धा त्याला मान्यता दिली. आता ही 10 महिने आधी ही घोषणा 15 ऑगस्ट 1947 तारीख घाईघाईत करण्याचं कारण काय? तर एक लिओनार्ड मोस्ले नावाचा एक विचारवंत आहे. त्या लिओनार्ड मोस्लेनी द लास्ट डेज ऑफ ब्रिटिश राज इन इंडिया या नावाचं एक पुस्तक लिहिलं. आणि या पुस्तकात त्यांनी ही 10 महिने आधी ब्रिटिश सरकारने का आधी घोषणा केली असावी घाईघाईमध्ये, एका अर्थाने घाईघाईत झाली ती घोषणा, त्याला 3 कारण त्यांनी दिली. त्यातलं एक कारण दिलं की काँग्रेसला याचा पुनर्विचार करायला वेळ मिळू नये. याचं कारण असं आहे की इंग्रजांना माहिती होतं की अजूनही महात्मा गांधींच्याच म्हणण्यानुसार काँग्रेस चालते. महात्मा गांधींचा शब्द त्याच्यामध्ये अंतिम आहे. महात्मा गांधी हे हिंदू जीवन दृष्टी घेऊन काम करणारे नेते आहेत. रामराज्याची कल्पना त्यांनी वेळोवेळी मांडलेली आहे, आणि म्हणून महात्मा गांधी यांचं मत परिवर्तन होऊ शकते, केव्हाही निर्णय होऊ शकतो, आणि जनता त्यांच्या पाठीमागे होऊ शकते. ही वेळ महात्मा गांधीला मिळू नये, म्हणजे काँग्रेसला मिळू नये, आणि म्हणूनही त्याच्या 10 महिने आधी अशा प्रकारची घोषणा केली असं त्याचं मत आहे. दुसरं, मुस्लिम लीगला सुद्धा याच्यावर पुनर्विचार करायला वेळ मिळू नये. मुस्लिम लीग तर पुढे गेलीच होती या विषयामध्ये, परंतु विभाजन झाल्यानंतर मुस्लिमांचेही तोटे होणार आहे. वेगळ्या राष्ट्राची निर्मिती म्हणजे नवीन राष्ट्र आम्हाला मिळणार आहे की जे राष्ट्र कधी अस्तित्वात नाही आहे, तिथे इस्टॅब्लिशमेंट नाही आहे, तिथलं आर्थिक व्यवस्था नाही आहे, आणि म्हणून काही मुस्लिम नेते याला हे तोट्याचं आहे अशा प्रकारचे त्यांनी एक विचार सुरू केला होता. आणि म्हणून मुस्लिम लीग मध्ये सुद्धा एखाद्या वेळेला बॅरिस्टर जिनाच्या विरोधात बंड होऊन हे स्वातंत्र्य खंडित स्वरूपात देता येणार नाही, आणि याचा विचार करण्यासाठी सुद्धा मुस्लिम लीगला वेळ मिळू नये, आणि म्हणून हे 10 महिन्याच्या आधी हे स्वातंत्र्य घोषित करण्यात आलं. आणि तिसरं कारण त्यांनी सांगितलं आहे की देश विभाजन हे भारतीयांना न पटणारी गोष्ट आहे, आणि म्हणून देश विभाजनाच्या विरुद्धामध्ये प्रभावी विरोध उभा राहू नये, आणि म्हणून लवकर घाई करायची आहे. त्याचं कारण असं आहे प्रबळ की त्यावेळेला जेव्हा 3 जूनला 47ला घोषणा झाली की आता देशाला स्वातंत्र्य मिळणार, पाकिस्तान भारताच्या स्वरूपात मिळणार, तेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यावेळेचे परमपूजनीय द्वितीय सरसंघचालक श्री गोळवलकर गुरुजी यांनी आपल्या देशाचं स्वातंत्र्य विभाजित मिळते आहे आणि ही फाळणी आपल्याला मान्य नाही आहे, ही हाणून पाडली पाहिजे, या संदर्भामध्ये त्यांनी प्रबोधन सुरू केलं होतं, प्रवास सुरू केला होता. सोबत हिंदू महासभेचे नेते स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी सुद्धा या फाळणीला विरोध केला होता. त्यांनी सुद्धा प्रबोधनाचं काम सुरू केलं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे संविधान निर्माते आहेत त्यांनी सुद्धा या फाळणीला विरोध केला होता. आणि हा विरोध प्रखर होऊ नये, कारण या विरोधाला त्यावेळेला जनसमर्थन मिळत गेलं. हिंदू शक्ती हे जागृत झाली होती. हिंदू जर संघटित झाला, हिंदू शक्ती जागृत झाली, तर हे आपलं कुटील कारस्थान थंड बस्त्यात पडू शकते. आणि म्हणूनही देश विभाजनाच्या विरोधात विरोध होऊ नये, आणि म्हणून हे लवकर उरकवलं होतं. अशा प्रकारचा हा एकूण या सगळ्याचा इतिहास आपल्या समोर आहे. मित्र हो, की हे सगळा इतिहास खरं सांगण्याचं कारण असं आहे की आपल्याला माहिती आहे की जे राष्ट्रभक्त नागरिक म्हणून आहे त्यांना हे शल्य मी आधीच सांगितल्याप्रमाणे आहे, वेदना आहे. फाळणीनंतरचं चित्र तुमच्या समोर आहे. देशात भारताला पाकिस्तानला काही कोटी रुपये द्यावे लागले. तिकडून जे हिंदू होते पाकिस्तानमध्ये ते भारतात परत येताना त्या ट्रेन कशा प्रेतांनी खचाने भरून आल्या, महिलांवरती अत्याचार कसे झाले, लुबाडणूक कशी झाली, हे आपल्या सगळ्याला इतिहास माहिती आहे. म्हणूनही आमच्या मनामध्ये त्याचं शल्य आहे.
आता ही जी गोष्ट आहे, ही गोष्ट जेव्हा आपण म्हणतो की आमच्या मनामध्ये शल्य आहे, परंतु आम्ही तर अखंड भारत दिनाचा स्मृती दिन साजरा करताना आमच्या मनामध्ये दुर्दम्य इच्छाशक्ती आहे आणि आशावाद आहे आणि स्वप्न आहे की हा खंडित भारत जो आहे तो अखंड भारत एक दिवस होईल. आणि हा अखंड भारत होईल काही कारण आहेत. कारण आम्ही आमच्या भारत मातेला, जन्मभूमीला आई मानतो. आम्ही भारत माता मानतो. आणि कोणी आपल्या आईचे 2 तुकडे झालेले सहन करणार नाही. मातृभूमी अशा प्रकारची विभाजित होऊ शकत नाही. ही एक प्रकारे कृत्रिम फाळणी आहे. याच्यात कुठल्याही प्रकारचा राजकीय जो हेतू होता तो शुद्ध नव्हता. आणि म्हणून हे स्वप्न आमच्या मनात असल्यामुळे हे पुन्हा 2 देश एकत्र येतील अशा प्रकारचा विश्वास हा आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे. खरं म्हणजे आम्हाला अखंड भारत जेव्हा आम्ही म्हणतो तेव्हा केवळ भारत पाकिस्तान नाही. आमच्या मनामध्ये अखंड भारताच्या कल्पनेमध्ये भारत आहे, पाकिस्तान आहे, नेपाळ आहे, बांगलादेश आहे, म्यानमार आहे म्हणजे ब्रह्मदेश पूर्वीचा, सिलोन आहे, अफगाणिस्तान आहे. अशा प्रकारचं मानचित्र आमचं भारताचं होतं. ही आमची एकेकाळी भूमी होती जी कमी कमी होत गेली. ज्याचा मी उल्लेख केला की इंग्रजांनी जेव्हा स्वातंत्र्य आम्हाला खंडित स्वरूपात दिलं तेव्हा त्यांनी चालाकी अशी केली की केवळ पाकिस्तान हे एक भूभाग नाही दिला. आताचा पाकिस्तान म्हणजे त्यावेळेचा पश्चिम पाकिस्तान आणि आताचा बांगलादेश म्हणजे त्यावेळेचा पूर्व पाकिस्तान. म्हणजे पाकिस्तानचे 2 भाग केले आणि त्याच्यामध्ये सँडविच म्हणून भारताला ठेवलं की भारतावरती आक्रमण झालं तर पूर्व पाकिस्तान मधून झालं पाहिजे आणि पश्चिम पाकिस्तान मधून झालं पाहिजे. सुदैवानं तो पूर्व पाकिस्तानाचं रूपांतर बांगलादेशात झालं. याची पण कोणी कल्पना नसेल केली की पूर्व पाकिस्तान जो पाकिस्तानचा अविभाज्य अंग होता त्याचं रूपांतर बांगलादेशात झालं. त्याची कारण आहे की बांगलादेश निर्मितीमध्ये भारताचं योगदान आहेच, भारतीय शांती सेनेचं योगदान आहे. परंतु या सगळ्या गोष्टीला आताचा बांगलादेश तयार झाला याचं कारण असं आहे की पूर्व पाकिस्ताननी आपली भाषा जी आहे ती सोडली नव्हती. बंगाली भाषा त्यांनी मानली होती. तिथल्या महिला वेश परिधान करताना साडी हा वेश परिधान करायचे. सांस्कृतिक दृष्ट्या ते एका अर्थानं बंगालशी जुळलेले होते आणि म्हणून बांगलादेशची निर्मिती होऊ शकली. त्याच्यानंतरही आपण पाहतो की पीओके जो आहे पाक व्याप्त काश्मीर तो अजूनही आपल्या भारताच्या पूर्णपणे ताब्यात नाही आहे. लद्दाखचा काही भाग अजूनही चीनच्या ताब्यात आहे. 3 बिघा जमीन अजूनही बांगलादेशच्या ताब्यात आहे. अरुणाचलच्या काही भूभागावर अजूनही चीन आपला दावा सांगतो आहे. कच्छताऊ नावाचं एक बेट ते श्रीलंकेच्या ताब्यात गेलाय. अशा प्रकारच्या आपल्या भारत मातेचे तुकडे अजूनही पडणं सुरू आहे. आणि म्हणून आपल्या मनामध्ये राष्ट्र भावना जी आहे ती जोपर्यंत जागृत होत नाही, आमचं राष्ट्र ही आमची भारत आमची माता आहे, आमची आई आहे आणि तिचे अशा प्रकारचे खंडित झालेले ते अवयव आहेत ते आम्ही कदापि सहन करणार नाही. हा भाव आमच्या मनामध्ये असला पाहिजे. राष्ट्र आणि संस्कृती याबद्दल आपली स्पष्ट कल्पना असली पाहिजे. आपली संस्कृती एक आहे, एक राष्ट्र एक जन आहे. आणि म्हणून आजही कल्पना केली आपण तर मुस्लिम राष्ट्रांमध्ये हिंदू संस्कृती आहे. इंडोनेशिया नावाच्या देशामध्ये त्यांची नावं अजूनही भारतीय आहेत. रामायणाचे प्रयोग त्या ठिकाणी होतात. त्यांच्या एअरवेजचं नाव गरुड एअरवेज आहे. थायलंड या देशामध्ये अजूनही जो राजा आहे त्या राजाचं नाव राम आहे. रामा 13, रामा 14. तिथल्या घरांमध्ये अजूनही ओम आहे. बांगलादेशात मी आधी सांगितल्याप्रमाणे महिला साडी परिधान करतात जी आपल्या संस्कृतीशी जुळलेली आहे. भाषा बंगाली भाषा ते बोलतात, उर्दू बोलत नाहीत. आपल्या देशामध्ये अनेक संगीतकार, गायक, कलाकार हे मुस्लिम होऊन गेले की जे सरस्वती वंदना करतात, सरस्वतीला पूजतात. मोहम्मद करीम छागला नावाचा एक राष्ट्रवादी मुस्लिम नेता ते असे म्हणतात की हम उपासना पद्धती से मुसलमान और संस्कृती से हिंदू है. अशा अनेक गोष्टी आहे की जे आम्हाला हे राष्ट्र
हा एकत्रित करण्यासाठी एक आशेचा किरण आहे. त्यासाठी आम्हाला आमचं हिंदुत्व हे व्यापक करावं लागेल, शक्तिशाली करावं लागेल, हिंदू संघटित करावं लागेल आणि सगळ्यात महत्वाचं अल्पसंख्याक बहुसंख्याक शब्द प्रयोग हा बंद करावा लागेल. कारण बहुसंख्य आणि अल्पसंख्य हा शब्द जेव्हा आला तेव्हा तिथे तुष्टीकरणाला सुरुवात झाली. त्याचा संबंध मग नंतर राजकीय पक्षातले नेते राजकीय पक्ष मतासाठी करतात. त्याच्यामुळे अल्पसंख्याक आणि बहुसंख्याक हा शब्द आम्हाला प्रयोग बंद करावा लागेल. शिक्षणाच्या माध्यमातून आम्ही कोणता इतिहास मुलांना शिकवला पाहिजे, जो आमचा गौरवशाली इतिहास आहे तो शिकवला पाहिजे. नाही तर आजकाल मुलांना इंग्रज कसे आले, मुघल कसे आले आणि त्यांनी कसं राज्य केलं, अकबर द ग्रेट शिकवले जाते. टिपू सुलतान, स्वॉर्ड ऑफ द टिपू सुलतान, त्याचं उदात्तीकरण शिकवलं जातं. पण मंगल पांडे नाही माहिती, स्वामी विवेकानंद माहिती नाही आहेत. छत्रपती शिवाजीचा इतिहास का 5-6 ओळीमध्ये 1-2 पॅरेग्राफ मध्ये उरकवला जातो. अशा प्रकारचा इतिहासही आम्हाला शाळेच्या माध्यमातून शिकवावा लागेल. अलीकडे जेव्हा आपल्या आधुनिक पद्धतीचा विज्ञानाचा आपण विचार करतो तेव्हा डीएनए तपासला जातो. त्यामुळे शास्त्रीय दृष्ट्या एक झालाय की आता मुसलमान आणि हिंदू आपल्या भारतातले यांचा डीएनए एक आहे. मुस्लिम हे केव्हा तरी हिंदूच होते, कन्व्हर्टेड आहे. मुघल बाहेरून आले, इथलेच हिंदू हे धर्मांतरित झाले, मूळ तर हिंदूच आहे. अशा प्रकारचा काही भाग आहे. आणि मग अखंड भारताची जी काही शक्यता आहे व्यावहारिक दृष्ट्या त्याचा विचार केला तर ही संकल्पना सांस्कृतिक संकल्पना आहे, राजनीतिक नाही. याला राजनीतीशी जर जोडलो आपण तर मग आपण याच्यापासून दूर जाऊ. ही सांस्कृतिक संकल्पना आहे, आमची संस्कृती एक आहे आणि म्हणूनही अखंड भारत होऊ शकतो. आपल्याला माहित आहे की जर्मनी, पूर्व जर्मनी, पश्चिम जर्मनी 2 वेगळे झाले होते. त्यांच्यामध्ये बर्लिनची भिंत होती. काही वर्ष ती राष्ट्र राहिली एकत्र वेगळी, पण तिथली सुद्धा जनता समजून गेली की आम्हाला आमचं एक राष्ट्र आहे, ही भिंत आम्ही तोडली पाहिजे. लोकांनी बर्लिनची भिंत तोडली आणि जर्मनी एक राष्ट्र झालं. ज्या राष्ट्राचे 2 भाग झाले होते जर्मनीचे, ते आज एक झाले, कारण त्यांना मातृभूमीची ओढ. कारण हा भूमी मात्र नाही आहे, जमिनीचा तुकडा नाही आहे, ही आमची मातृभूमी आहे, जन्मदात्री आहे, तिचे उपकार आम्ही मानतो. असं जर्मनीच्या लोकांना वाटलं की जे आज प्रगत राष्ट्र आहे आणि म्हणून जर्मनी एक झाला, व्हिएतनाम एक झालं. ज्या इस्रायलचं उदाहरण वारंवार आपण देतो, त्या इस्रायली लोकांना, यहुदी लोकांना 1800 वर्ष त्यांची भूमी नव्हती, पण ते जेव्हा केव्हा जगामध्ये कुठे भेटायचे तेव्हा मिळेंगे अगले साल जेरुसलम में. जेरुसलम मध्ये आपण भेटू असं दरवर्षी म्हणायचे एकमेकाला भेटल्यानंतर. 1800 वर्षानंतर त्यांनी आपली मातृभूमी मिळाली त्यांना. तिथली मूर्त झालेली हिब्रू भाषा जिवंत केली आणि आज इस्रायल राष्ट्र केवळ मातृभूमीच्या एकमेव ओढीमुळे त्या ठिकाणी आपल्या जगामध्ये एक अव्वल राष्ट्र आहे. टेक्नॉलॉजी विषयात आपल्याला माहिती आहे की इस्रायल आज किती पुढे गेला आहे. तर अशा प्रकारच्या काही गोष्टी ज्या आहेत की ज्या आम्हाला आशादायी चित्र निर्माण करणारे आहेत. आणि आपल्याही समोर ध्येय हे उदात्त असलं पाहिजे. आमची भारत माता, आमचा विचार, आमची कल्पना ही विश्व कल्याणाची आहे. वाहतोच विश्वाची चिंता. आता विश्वात्मक देवे म्हणणारे संत ज्ञानेश्वर आहे, संत विनोबा जय जगतचा नारा देतात. या सगळ्या गोष्टींचा विचार जर आपण केला तर आपला मूळ विचार हा जगाच्या कल्याणाचा आहे, असा विभाजनाचा नाहीच आहे. आणि म्हणून अखंड भारताचं स्वप्न आमच्या सोबत आहे, मनामध्ये आम्ही बाळगून आहोत आणि सोबत वसुधैव कुटुंबकम नावाची संकल्पना आमची आहे. त्यामुळे हे सगळे वसुंधरा आमची कुटुंब आहे. ही अशा प्रकारची संकल्पना करणारे आपण सगळे राष्ट्रीय विचार आणि प्रेरित अशा प्रकारचे कार्यकर्ते या इतिहासात गेलं पाहिजे. आणि उद्याचा स्वातंत्र्य दिन हा जल्लोषात साजरा केला पाहिजे, पण त्यासोबत याच्या वेदनाही मनामध्ये असल्या पाहिजे. आणि सगळ्यांनी संकल्प करूया की अखंड भारत निर्मिती ही होईल आणि त्या अखंड भारत निर्माती याची डोळा पाहायला मिळेल की नाही मला माहित नाही. कदाचित त्याला किती वर्ष लागतील हे माहित नाही, पण एक दिवस असा येईल की हा अखंड भारत आपल्याला आपल्या जगाच्या नकाशावर दिसेल. त्यावेळेला आपल्यालाही गर्व वाटेल. मला या इतिहास संकलन संस्थेनी
या व्याख्यानामध्ये, या ज्ञान सत्रामध्ये बोलण्याची संधी दिली त्याबद्दल विशेषतः गंधारचं या ठिकाणी विशेष मी अभिनंदन करतो, त्याचा आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण भारताचा इतिहास आणि विभागलेला भारत पुन्हा एकत्रित आणण्यासाठी आपल्याला काय करायला हवं याबद्दल आम्हाला मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर निलेश तारे सर यांचा आपण परिचय पाहू आणि त्यानंतर मी त्यांना अध्यक्षीय मनोगतासाठी आमंत्रित करतो. डॉक्टर निलेश तारे सर गेल्या 12 वर्षापासून ज्ञानदानाचं कार्य करत आहेत. स्वर्गीय छगनलाल मुलजीभाई कढी कला महाविद्यालय परतवाडा येथील इंग्रजी विभागात ते सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. अमरावती विद्यापीठाच्या इंग्रजी अभ्यास मंडळावर ते सदस्य आहेत. शिक्षण मंच ही शिक्षक संघटना जी अमरावती विद्यापीठात कार्य करते त्याचे ते अमरावती जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत. रवींद्रनाथ टागोर आणि शशी देशपांडे यांच्या साहित्यावर सरांचे 2 पुस्तकं दिल्ली व बंगलोर येथील प्रकाशकांकडून प्रसिद्ध झाले आहेत. इंग्रजी साहित्यावर सरांनी 18 रिसर्च पेपर प्रसिद्ध केलेले आहेत. तारे सरांच्या मार्गदर्शनात आतापर्यंत 8 विद्यार्थ्यांनी आचार्य पदवी संपादन केली असून 4 विद्यार्थी सध्या संशोधन करीत आहेत. सोबतच एक सांगू इच्छितो की तारे सर यांची बोलण्याची शैली ही इतकी निराळी आहे की ते आपल्या प्रत्येक भाषणातून, व्याख्यानातून, मनोगतातून नेहमी एक गोष्ट सांगतात आणि त्यामुळे समोर बसलेला जो श्रोता वर्ग आहे तो लहान मुलांचा असो, शाळेतल्या कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांचा असो की वयस्क नागरिकांचा असो, त्या सगळ्यांना ते व्याख्यान अतिशय त्यांच्या मनाचा ठाव घेते. आणि सोबतच सांगण्याचं एक म्हणजे की तारेसर जरी इंग्रजी विषयाचे प्राध्यापक असले तरी त्यांना अध्यात्म व तत्वज्ञान या विषयाची विशेष आवड आहे. त्यांच्या बोलण्यातून या विषयांचा, त्यांच्या भाषणामध्ये या विषयांचा नेहमी अंतर्भाव असतोच. यानंतर मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर निलेश तारे सर यांना आपल्यासमोर आमंत्रित करतो आणि विनंती करतो की त्यांनी आपले अध्यक्षीय मनोगत सादर करावे. धन्यवाद गंधार. आवाज येतोय गंधार? हो 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 येतोय. सर्वांना नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते माननीय नितीनजी खर्चे सर, आमचे मित्र व इतिहास संकलन संस्थेचे प्रमुख प्राध्यापक डॉक्टर नितीनजी सराफ, माझा भाचा चिरंजीव गंधार कुलकर्णी आणि या ठिकाणी उपस्थित इतिहास संकलन समितीचे सर्व सदस्य आणि पदाधिकारीगण, सर्वांना मी नमस्कार करतो. मित्रांनो, आत्ताच आपण नितीन खर्चे सरांचं व्याख्यान या ठिकाणी ऐकलं. अतिशय सुंदर त्यांनी अखंड भारताबद्दल आपले विचार या ठिकाणी व्यक्त केले. खरं म्हणजे ज्या वेळेला मला गंधारनी हा विषय सांगितला की अशा विषयावर आम्ही हे आयोजित केलेलं आहे व्याख्यान आणि तुम्हाला या ठिकाणी अध्यक्ष म्हणून राहायचं आहे, त्यावेळेला मी त्यावेळेपासून या विषयाचा मी विचार करत होतो. आणि आज मला तो विचार करत असताना जेवढे प्रश्न माझ्या समोर होते तेवढ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं माननीय खर्चे सरांच्या व्याख्यानामधून मला मिळालेली आहेत. खरं म्हणजे राष्ट्र म्हणजे काय, तर ज्या वेळेला एकच संस्कृती असणारे लोक किंवा एका धर्माचे लोक यांच्यामध्ये अस्मिता जागृत होते आणि एखाद्या विशिष्ट भूभागाला ते आपलं राष्ट्र म्हणून घोषित करतात किंवा आपला देश म्हणून घोषित करतात, त्यावेळेला खऱ्या अर्थानं राष्ट्र जन्माला येत असते. भारताचा जर विचार केला आपण तर भारत हे पूर्वीपासून राष्ट्र होतं. याचं कारण असं की एकच संस्कृती असलेले लोक या ठिकाणी राहत होते आणि एकच धर्म असलेला, त्यांचा धर्म सुद्धा
पूर्वी एकच होता आणि म्हणून भारत हे अतिशय पूर्वीपासून एक राष्ट्र म्हणून या जगावर भारताचं अस्तित्व होतं. या ठिकाणी आता खर्चे सरांनी सांगितलेलं आहे आपल्याला की अखंड भारत होता. आता 1947 ला आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालं त्यानंतर मात्र भारत खंडित झाला आणि त्यानंतर भारत आणि पाकिस्तान असे दोन वेगवेगळे भाग झाले. या ठिकाणी एक लॉर्ड वॉवेल नावाचा एक इंग्रज संसद होता. त्यांनी इंग्रजांच्या संसदेमध्ये सांगितलं होतं की भारत ही देवभूमी आहे आणि त्यामुळे भारताचे कधीही तुकडे होऊ शकणार नाहीत किंवा ते व्हायला नकोत. आणि पंडित जवाहरलाल नेहरू सुद्धा म्हणायचे की पाकिस्तान किंवा खंडित भारत हे मूर्खांचं स्वप्न आहे. परंतु मित्रांनो, आज आपण बघितलेलं आहे की मूर्खांचं स्वप्न जरी ते त्यावेळेला पंडित जवाहरलाल नेहरूंनी म्हटलं असलं तरी पण आज मात्र ते वास्तवात आपल्या समोर दिसत आहे. 1875 पर्यंत जवळजवळ 1875 पर्यंत भारत हा अखंडित स्वरूपात अस्तित्वात होता. यानंतर भारताचे हळूहळू तुकडे व्हायला सुरुवात झाली आणि सर्वात मोठा तुकडा 1947 ला ज्यावेळेला भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला पडला आणि पाकिस्तान आणि भारत असे दोन राष्ट्र त्यामधून निर्माण झाले. मोहनजी भागवत असं म्हणतात की अखंड भारत ही राजकीय संकल्पना नसून ती सांस्कृतिक संकल्पना आहे. सांस्कृतिक संकल्पना याकरता की जर आपण पाकिस्तानचा विचार केला, अफगाणिस्तानचा विचार केला किंवा भारतामधून इतर वेगळ्या झालेल्या देशांच्या संस्कृतींचा आपण विचार केला तर आपली संस्कृती ही एकच आहे. पूर्वी आपला धर्म देखील एकच होता. म्हणून ते असं म्हणतात की अखंड भारत ही एक सांस्कृतिक संकल्पना आहे. आणि आज जरी आपल्याला हे अशक्य वाटत असलं की पाकिस्तान भारत एक होऊ शकणार नाही, अफगाणिस्तान एक होऊ शकणार नाही, इकडे श्रीलंका, म्यानमार हे सर्व राष्ट्र आपल्यामध्ये आता पुन्हा एक होऊ शकणार नाही, हे आपल्याला बिलकुल म्हणजे अशक्य वाटतं. परंतु ज्या पद्धतीनं भारताचे तुकडे होऊ शकणार नाही हे ब्रिटिशांना अशक्य वाटत होतं, परंतु झाले. त्याच पद्धतीनं भारत पुन्हा संघटित होऊ शकतो, भारत पुन्हा अखंड भारताची निर्मिती होऊ शकते, हे स्वप्न पाहायला आपल्याला हरकत नाहीये आणि त्या दृष्टीनं आपल्याला कार्य देखील करायला हरकत नाही असं मला वाटतं. या ठिकाणी मला माझे विचार व्यक्त करण्याची संधी दिली, अध्यक्ष म्हणून या कार्यक्रमामध्ये मला आमंत्रित केलं त्याबद्दल मी इतिहास संकलन संस्थेचा आभारी आहे. आणि गंधार कुलकर्णी, प्राध्यापक डॉक्टर नितीनजी सराफ यांचाही आभारी आहे. आणि मित्रांनो, उद्याचा स्वातंत्र्य दिवस आहे. भारत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष उद्यापासून सुरू करतो आहे. या स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो. त्याच पद्धतीनं आपल्याला अखंड भारताचं स्वप्न देखील आपल्या उराशी बाळगायचं आहे. ती आठवण आपल्या सर्वांनी आपल्या मनामध्ये ठेवावी अशी अपेक्षा करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद मामा. यानंतर कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा म्हणजे आभार प्रदर्शन. यासाठी मी अमरावती जिल्हा युवा विभागात नवनियुक्त सदस्य झालेली कुमारी शिवानी धर्माधिकारी हिला आपल्यासमोर आमंत्रित करतो. हॅलो हॅलो. हा, आवाज येतोय माझा गंधार? हो हो येतोय. सर्वप्रथम मी सर्वांना माझी ओळख करून देऊ इच्छिते की मी शिवानी धर्माधिकारी. ज्या पद्धतीने गंधारने सांगितलं त्या पद्धतीने मी एक सदस्य म्हणून आज तुमच्या समोर उपस्थित आहे. कार्यक्रमाचा महत्वाचा टप्पा म्हणजे आभार प्रदर्शन आणि ते सादर करण्याची जबाबदारी माझ्यावर गंधारने दिली, याबद्दल मी सर्वप्रथम त्याचे आभार मानते. आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर निलेश तारे सर आजच्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून उपस्थित राहिले आणि त्यांनी त्यांचे अध्यक्षीय मनोगत अत्यंत सहज सुंदर शब्दामध्ये आमच्या समोर व्यक्त केले, त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. कार्यक्रमाचे वक्ते डॉक्टर नितीन खर्चे सर यांनी अखंड भारताच्या इतिहासावर प्रकाश टाकत आमच्या समोर नवा दृष्टिकोन आणि नवे ध्येय मांडले,
याबद्दल मी सुद्धा त्यांची आभारी आहे. आणि पुढेही आपण आम्हाला असेच मार्गदर्शन करत राहाल अशी मी आशा व्यक्त करते. आमचे मार्गदर्शक आणि इतिहास संकलनाच्या महाराष्ट्र प्रांताचे उपाध्यक्ष डॉक्टर नितीन सराफ सर यांनी अखंड भारत दिनाचा कार्यक्रम साजरा करण्याचा हेतू अत्यंत सोप्या शब्दात आम्हाला समजावून सांगितला. त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. त्याचबरोबर इतिहास संकलन संस्था महाराष्ट्र प्रांताचे प्रदेश महामंत्री श्री रवींद्र पाटील सर यांनी आपल्या समोर इतिहास संकलन संस्थेचे स्वरचित पद्यगीत सादर केले. याबद्दल सुद्धा मी त्यांचे आभार मानते. त्याचबरोबर आजच्या या आभासी कार्यक्रमाची गुगल मीट लिंक तयार करून आपल्या सर्वांना एकत्रित आणणारे प्राचार्य डॉक्टर रवी सातभाई सर यांची सुद्धा मी आभारी आहे. तसेच इतिहास संकलन संस्था महाराष्ट्र प्रांत कार्यकारिणीचे सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर राधाकृष्ण जोशी सर हे आमचे कौतुक करायला तसेच मार्गदर्शन करण्याकरिता कार्यक्रमास उपस्थित राहिले. आपली उपस्थिती ही आम्हाला अत्यंत महत्वपूर्ण होती. त्यांची देखील मी आभारी आहे. तसेच कार्यक्रमात उपस्थित असलेले कार्यकारिणीतील, प्रांत कार्यकारिणीतील व जिल्हा कार्यकारिणीतील सर्व पदाधिकारी, सदस्य व उपस्थित श्रोता वर्ग ज्यांनी हा कार्यक्रम संपन्न होण्यास सहकार्य केले, त्या सर्वांची सुद्धा मी त्यांच्या सहकार्याबद्दल आभारी आहे. तसेच उद्याच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देऊ इच्छिते आणि पुढील सूत्र गंधारकडे सोपवते. धन्यवाद. धन्यवाद शिवानी, तुझे सुद्धा आभार. या ठिकाणी आपला आजचा हा अखंड भारत संकल्प दिवसाचा कार्यक्रम संपन्न झाला असं मी अध्यक्षांच्या वतीने जाहीर करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. गंधार आणि शिवानी आपले पण मनपूर्वक आभार की गंधारने उत्कृष्ट संचलन केले आणि शिवानीने उत्कृष्ट आभार प्रदर्शन केले, याबद्दल त्यांचे धन्यवाद करतो. आणि चला, हा कार्यक्रम आपण संपवूया. सर ओके, थँक्यू. धन्यवाद. हो सर. हो सर. हो. चल मी घरी जाते, वेळ झाला. सुंदर झाला गंधार कार्यक्रम बरं काय. हो सर, धन्यवाद सर. छान. तुमचं सहकार्य नाही त्याचं नेहमी काय, असते. अरे माझं कामच आहे ते तुम्हाला सहकार्य करणं. चला. हो सर, आज 9 वाजता आपला प्रांताचा कार्यक्रम आहे, तेव्हा भेटूच परत. हो हो हो, अमरावतीचा आपल्या हो. याचा जळगाव महाराष्ट्र जिल्हा. प्रांत. नाही जळगाव जिल्ह्याचा आहे, महाराष्ट्राचा नाही आहे. अच्छा. जळगाव जिल्हा आहे. ठीक आहे सर, भेटू मग 9 हो वाजता आहे ना. हो हो हो. ठीक आहे मग.